बेलकडे सहान मार्गावरील विद्युत खांब देत आहेत अपघाताला निमंत्रण। रुंदीकरणाच्या नावाखाली अलिबाग बायपास ते सहान बायपास पर्यंत ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे। रस्त्याच्या बाजूला रुंदीकरण करून पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक होत आहे। या मार्गावर रुंदीकरण केल्याने या मार्गावरील पूर्वीपासूनचे विद्युत खांब रस्त्याच्या मध्यभागी आले आहेत। त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे। पर्यटकांची संख्या वाढत आहे, त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे। बेलकडे ढवर सहान मार्गावरील हे खांब अपघाताला निमंत्रित ठरण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे हे खांब काढण्यात यावे, तसेच खोदकाम केलेल्या ठिकाणी काम सुरू असल्याचे दिशादर्शक बॅनर लावण्यात यावे अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे। सर्वत्र रस्ते खोदकाम केले आहे, त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। धुळीचे कण नाकातोंडात व तसेच डोळ्यात जाऊन मानवी आरोग्यावर परिणाम होत आहेत। पावसाळा सुरू होण्यासाठी अवघे 2.5 महिने शिल्लक राहिले आहेत। खोदलेल्या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित आहे। अन्यथा मागील वर्षी साळाव ते तळेखार मार्गावरील प्रवाशांच्या झालेल्या दुरावस्थेचे संकट अलिबागकरांवर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यासाठी संत गतीने काम न करता नियोजनबद्ध लवकरात लवकर काम करावे अशी मागणी होत आहे। या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम होत असताना बेलकडे ढवर सहान मार्गावरील विद्युत खांब पर्यायी मार्गाच्या मध्यभागी येत आहेत। रात्री बेरात्री या विद्युत खांबाला धडक लागून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे। मध्यभागी असणारे विद्युत खांब अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे खांब तातडीने बाजूला हलवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।